कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होते. याचा शरद मोहोळला जरासुद्धा सुगावा लागला नाही. शरद मोहोळची हत्या करण्यामागचे कारणही समोर आले आहे. 10 वर्षापूर्वी झालेले भांडण या खुनाचे कारण ठरले आहे. या खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. यातील मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा 20 वर्षाचा तरुण प्रमुख मारेकरी आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्षापूर्वी शरद मोहोळ आणि येथील काही आरोपींचे भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी लहान होते. तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. शरद मोहोळ आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चारचौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून वारंवार होत होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते. महिन्याभरापूर्वीच आरोपींनी शरद मोहोळचा खून करण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी 3 पिस्तल खरेदी केल्या. शरद मोहोळच्या संपूर्ण दिनक्रमाची आरोपींनी रेखी केली. त्याच्या येण्या-जाण्याच्या वेळा, कुठे जातो, कुणाला भेटतो याची इत्थंभूत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधी शरद मोहोळच्या टोळीत घुसवले. त्यामुळे शरद मोहोळची दिवसभरातील संपूर्ण माहिती तो आरोपींना देत होता. त्यानंतर शुक्रवारचा दिवस उजाडला. त्या दिवशी शरद मोहोळचा खून करण्याचे आरोपींनी ठरवले. दुपारी 1:20 सुमारास शरद मोहोळ सुतारदरा येथील घरातून बाहेर पडला. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता. ही संधी आरोपींनी साधली. दबा धरून बसलेल्या आपल्या इतर साथीदारांना मुन्ना पोळेकर यांनी खबर दिली आणि त्यानंतर घरातून बाहेर पडताच सर्वात आधी मुन्ना पोळेकर यांनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात शरद मोहोळ खाली कोसळला. मोहोळ सोबत असणाऱ्या इतरांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याजवळ बंदूक असल्याने ते घाबरून पळून गेले. त्यानंतर आरोपींनी 2 चारचाकी गाड्यातून पळ काढला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. त्यांच्या गाडीचा क्रमांक मिळवला. दरम्यान हे सर्व आरोपी शिरवळच्या दिशेने निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आणेवाडी, शिरवळ आणि वाई, पाचगणी परिसरात नाकाबंदी सुरू केली. मात्र तासभराहून अधिक वेळ गेला तरी आरोपींची गाडी या ठिकाणाहून क्रॉस होत नव्हती. त्यामुळे आरोपी मध्येच कुठेतरी थांबले असावेत असा कयास धरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खेड शिवापूर परिसरात सर्च मोहीम सुरू केली. या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना खेड शिवापूर परिसरातच रस्त्याच्या कडेला एके ठिकाणी आरोपींची गाडी दिसली. त्यानंतर पोलिसांनी या गाडीला गराडा घालून आरोपींना अटक केली. दरम्यान शरद मोहोळ खून प्रकरणात एका वकिलाचाही सहभाग असल्याचे आता समोर आले आहे. हा वकीलच आरोपींना मार्गदर्शन करत होता अशी माहिती समोर आली आहे. या वकिलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे.